या राऊजी तुम्ही बसा भाऊजी, या राऊजी बसा भाऊजी, कशी मी राखो तुमची महरजी, हे बसा भाऊजी. वळख जुनी धरून मनी, वळख जुनी तुमची धरून मनी, काय करो सांगा मी अहरजी, हे बसा भाऊजी. तुम्हा बघून डावा डोळा झाकला, तुम्हा बघून डावा डोळा झाकला, पडदा लाजचा, पडदा लाजचा, पडदा लाजचा, लाजचा फेकला, पडदा लाजचा, लाजचा फेकला, पडदा लाजचा, लाजचा फेकला. मंडळी, महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या बाहेर नाही, मी म्हणेन अमेरिकेत सुद्धा ज्या आवाजानं माणसाला वेड लावलं तोच हा आवाज, अर्थात सुरेखा पुणेकर ताई. संगीत, नृत्य, नाट्य आणि अभिनय या सगळ्या अभिजात कला आहेत आणि या सर्व कलांमध्ये नृत्य ही संकीर्ण कला आहे. नृत्यामधलाच प्राण असलेला एक प्रकार लावणी. अर्थात लावणी म्हटलं म्हणजे लावणी सम्राज्ञी सुरेखाबाई पुणेकर ह्याच डोळ्यासमोर उभ्या राहतात. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामधलाच एक मानाचा तुरा म्हणजेच रुक्मिणी पुरस्कार. त्या निमित्ताने आपण त्यांच्याशी थोड्याशा मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. नमस्कार सुरेखाबाई. मला प्रश्न असा विचारायचा आहे की लावणी तुम्ही खूप लहानपणापासून जगला आहात असा शब्द मी वापरेन, कारण तुमच्या घरामध्ये मला वाटतं तसंच वातावरण होतं, बरोबर? तर ही कला तुम्हाला नक्की कुणाकडनं मिळाली? मी असं विचारेन की ह्या कलेचा तुमचा मूळ गुरु कोण आहे? मूळ गुरु म्हणजे आमचे वडीलच होते. बर. आमचे वडील चांगले कलाकार होते, सोंगाडे होते. त्यांना पूर्वी ते तमाशातून, नाटकातून बरेच त्यांनी म्हणजे खूप मोठ्या मोठ्या लोकांसंगती त्यांनी कामं केलेली होती. पण मी असं म्हणेन की तुम्ही फक्त नृत्यापुरतच थांबला नाहीत, तर गायन ही कला तुम्ही कुणाकडनं घेतली? मला वाटतं तुमची आई सुंदर गातात. हो, माझी आई गात होती, परंतु मुलांच्या ह्याच्यामधनं माझ्या आईला बाहेरगावी जायला मिळत नव्हतं. पण माझी आई जर आम्ही घरी आलो तर आम्हाला शिकवायची ना माझी आई. पण मग लहानपणापासून तुम्ही धडे असे कुणाचे घेतलेच नाहीत? नाही. कानावर जे पडत गेलं ते तुम्ही आत्मसात करत गेलात. हो. आणि मग ते तुमच्या कलेच्या रूपाने आमच्या रसिकांसमोर येत गेलं, असं तुम्हाला म्हणायचं. एखादा शास्त्रीय नृत्य प्रकार किंवा गायनाचा कुठलाही प्रकार तुम्ही लहानपणापासून शिकलाच नाहीत? नाही. अच्छा, म्हणजे हे संपूर्ण देवी देणगी तुमच्यामध्ये आलेली आहे. हो. तर मला ह्याच्यामध्ये असं विचारायचं की नाही, कथ्थकचं थोडं मी शिक्षण घेतलं होतं. घेतलंय? हो. अच्छा, म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही तुमचं बालपण बैलगाडीच्या प्रवासापासून सुरू केलं आणि आता डायरेक्ट विमानाच्या प्रवासापर्यंत तुम्ही पोहोचला आहात. तर तुमचा बैलगाडी ते विमान हा प्रवास कसा झाला? म्हणजे ज्या वेळेस मी लहान होते त्यावेळेस माझ्या बहिणी वगैरे, माझी आई, माझे वडील मला शिकवायचे. म्हणजे घरामध्ये सगळं असंच वातावरण असायचं. परंतु कसं की माझ्या तिघी जणी बहिणींची लग्न झाली, त्यांना हे आवडलं नाही. परंतु आम्ही दोघी बहिणी होतो ना, लता आणि मी, लता आणि सुरेखा, ह्या आम्ही दोघी जणी बहिणी, आम्हाला हे आवडायचं आणि जबाबदारी सगळ्या प्रपंचाची आमच्या दोघींवरती होती. आम्ही जरी लहान लहान होतो तरी पण आम्ही कार्यक्रम मोठ्या आवडीने करायचो. ऑर्केस्ट्रा करायचो, परत नाटकात कामं करायचो, खेडेगावची नाटकं करायचो. म्हणजे असं पाठीमागून बोलायचं, पाठीमागून प्राउंटिंग करायची आणि पुढे नाटक सादर करायचं. अशी नाटकं पण भरपूर आम्ही सादर केली. मग असं करता करता मग आमच्या वडिलांनी
बऱ्याच ठिकाणी म्हणजे प्रोग्रामसाठी याच्यासाठी मला खुर्चीवरती उभं राहून गाणं म्हणायला लावायची. मग सरपंच पाटील म्हणायचे ही पोरगी एवढ्यापणी जर एवढं चांगलं गाती तर मोठी झाल्यावर किती चांगला कार्यक्रम करीन. मग मला शेवरेवड्या नोटा त्यात भरून असे म्हणजे गळ्यात हार पडायचे माझ्या. बरोबर. लहानच असायची मी 8-9 वर्षाची. वास्तविक पाहता ही खरं कौतुकाची गोष्ट आहे की इतक्या खेड्यामध्ये तुमचं बालपण, तुमचे आई वडील इतके खेडूत असून सुद्धा कलेसाठी तुम्हाला इतकं प्रोत्साहन दिलं, ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. तर म्हणजे तुमच्यावर अगदी लहानपणापासून असे नृत्याचे आणि गाण्याचे सगळे संस्कार होत गेले. हो. तर सगळ्यात प्रथम जेव्हा तुम्ही एक व्यावसायिक म्हणून लावणीचा स्टेज शो केला. हा, लावणीचा नाही, मी सगळ्यात प्रथम म्हणजे चांगला शो केला असेल तर कथाकलेच्या कांदेचा. बरोबर. ज्यावेळेस एक छोटासा कार्यक्रम पुण्यामधून निघाला होता, अशी फुलली लावणी. बर. त्या लावणीच्या कार्यक्रमामधून मी पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा आणि या रावजी बसा भाऊजी ही लावणी केली होती. मग तिथं निळू भाऊ आले होते. निळू भाऊंनी माझा कार्यक्रम पाहिल्यानंतर म्हणे चांदणीच्या रोलसाठी आता बऱ्याच बायकांनी चांदणीचा रोल केला. बऱ्याच म्हणजे मोठ्या मोठ्या हिरोईननी मी आता नाव घेऊ शकते मी, चांगल्या चांगल्या माझ्यापेक्षा म्हणजे चांगल्या श्रेष्ठ की ज्यांनी ज्यांनी सगळं हे गाजवलं त्यांनी हा रोल केला होता चांदणीचा. मग निळू भाऊंनी सांगितलं की हे अशोक गोरे म्हणून होते निर्माते. अच्छा. त्या गोऱ्यांना सांगितलं की आपल्याला रोल द्यायचा तो सुरेखालाच द्यायचा. बरं. मग म्हणजे हा फक्त तुमचा आवाज आणि अभिनय दोन्ही बघून त्यांनी डान्स पण बघितला ना त्यांनी. बरोबर. मग त्यांनी ते म्हटले की त्या रोलसाठी ही हे सूट आहे, मग हिला आपण हा रोल देऊ. मग मी तो रोल केला आणि तो रोल चांगला झाला माझ्याकडनं. मी जवळजवळ किती 15 ते 20 शो केले त्यांचे. नंतर मग त्यांचं काहीतरी बी नसलं त्यामुळे ते शो बंद झाले. हे पण गंमत अशी आहे की खेड्यामध्ये छोट्या प्रमाणावर काम करणं आणि निळूभाऊंसारख्या एवढ्या प्रथितयश कलावंताबरोबर हे काम करणं, ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी असं भीती नव्हती वाटली? नाही, मला लहानपणापासून स्टेज शोची सवय होती आणि मला कलेच्या बाबतीत मला कुणी जरी म्हटलं ना तू आता इथं गाणं म्हण तर मी म्हणून दाखवणार. मला लहान मुलांना जरी सांगितलं ना की तुम्ही एखादं गाणं मला म्हणून दाखवा का हा शब्द म्हणून दाखवा. आता माझे लहान लहान मुलं फॅन आहेत तर मी त्यांना आवडीने म्हणून दाखवते, असं काही नाही. आणि मला कलेच्या बाबतीत कुठेही मी घाबरले नाही. सुरेखाबाई, तुमचा आवाज जो आहे तो लावणीला अतिशय योग्य, म्हणजे एक तुमच्या आवाजाला एक वेगळी जातकुळ आहे. जसा लावणी म्हणलं की त्या लावणीच्या आदामध्ये एक ठसका असतो, एक नखरा असतो, तसा तुमच्या आवाजामध्ये सुद्धा तो आहेच आहे. हे मी नाही, तुमचा आज महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राबाहेरचा प्रत्येक रसिक असं म्हणेलच. तर ह्या जो लावण्यांचा खजिना आहे तुमच्याकडे, ह्याला तुम्हाला तुमच्या घरच्याकडनं काही मदत मिळाली का? तुमच्या आईकडनं काही मिळालं आहे का? आईकडनं मिळालं, परत मला माझ्या वडिलांकडनं पण मिळाले आणि काही जुन्या बायकांचं सुद्धा मी ऐकलेलं होतं. काही पिक्चर मधल्या पण लावण्या, असा भरपूर माझ्याकडं खजिना होता. म्हणजे असं काही, आणि जुन्या लावण्या भरपूर मी ऐकलेल्या. तर त्या जुन्या लावण्या मला खूप आवडायच्या आणि काही कॅसेटच्या पण ऐकलेल्या मला आवडत होत्या. एखादी जुनी लावणी तुमच्या स्मरणात आहे का? एखादी ओळ म्हणून दाखवू शकाल? जुनी लावणी आहे ना, एखादी ओळ, एक झलक की जी तुम्हाला मनापासून आवडलीये. कुठली म्हणा, बैठकीची. तुम्ही खरं बैठकीच्या लावण्यांमध्ये तरबेज आहात. एखादी जुन्यातली दाखवते ना, एखादी झलक. पाहुनिया चंद्रवदन, पाहुनिया चंद्रवदन, मला साहे ना मदन हो, पाहुनिया चंद्रवदन. सुंदर. ही एक लावणी बैठकीची सुंदर आहे आणि त्याचं कडवं इतकं सुंदर आहे ना, तर ऐकताना लोकांना जरा विचित्र वाटतं, परंतु त्या गाण्याची बांधिलकी एवढी चांगली आहे. अच्छा. त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगते मी. ओळखली खचित खचित, ओळखली खचित खचित, खून तुमच्या नेत्राची हो, ओळखली खचित खचित. सुंदर. आता वास्तविक पाहता लावणी म्हटलं म्हणजे
सुरेखाताई, एक खेड्यातला हा करमणुकीचा प्रकार होता की लावणी म्हणलं की सगळी खेड्यातली माणसं जमा व्हायची आणि स्वतःची करमणूक करून घ्यायची. तिथे बायकांना जाण्याची म्हणजे मी जाते किंवा लावणी म्हणणं हा सुद्धा एक गुन्हा असा शब्द वापरूया आपण. नाही, मजाच होता लावणी तिथे. ही आपल्या महाराष्ट्राची कला आहे आणि लावणी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे. परंतु पिक्चरमुळे आता सतत कुठल्याही पिक्चरमध्ये दाखवतात की कुठंतरी बैठकीला गेलं, कुठंतरी काय केलं आणि असं घाणेरडा प्रकार ह्याच्यामध्ये दाखवतात. कुठं पिक्चरमध्ये. आणि तो घाणेरडा प्रकार दाखवल्यामुळं लावणीला वाईट दिवस आले. बरोबर. आता लावणी ही काय कोणाला बोलवायला जात नाही खरंच की तुम्ही आमच्याकडे याच म्हणून. शेवटी कला असं काही नाही, ती कला आहे, ज्याला आवडेल तो बघायला जातो. मग या चित्रपटांमुळे लावणीचं हे झालं. परंतु आम्ही ज्यावेळेस 1998ला लावणी महोत्सव भरवला शासनाने, त्यावेळेस प्रमोद नवलकर, अनिल देशमुख यांनी लावणी महोत्सव भरवले. तेव्हा ऑल महाराष्ट्रातनं बायका आल्या होत्या, जवळजवळ 1000-1500 बाय होती. तेवढ्यातनं माझा पहिला नंबर आला. बरोबर. 1000-1500 बायकातनं पहिला नंबर येणं म्हणजे काही चेष्टा नाही. खरी गोष्ट आहे. तर 2 दिवस जून महिना 1998 जून महिना 11 आणि 12 तारीख 11च तारीख दिली होती, पण त्यांनी परत 12 तारखेला माझा 2 दिवस कार्यक्रम ठेवला. मग त्यात मध्ये नौशादजी, बरेच हिंदी पिक्चरचे डायरेक्टर, संगीतकार कार्यक्रम बघायला आले होते. आणि मग त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी मला नवलकर साहेबांनी आणि अनिल देशमुख साहेबांनी यांनी मला 1 लाख रुपये बक्षीस आणि पारितोषिक दिलं आणि पहिला नंबर माझा आला. त्याच्यानंतर जे माझं हे सुरू झालं, तर जरी शासनाने जरी लावणीला प्राधान्य दिलं असलं तरी पण त्यात बऱ्याच बायका होत्या आणि त्यात कथ्थक लावणीची जुगलबंदी सुद्धा दाखवली होती. तर कथ्थकला लावणीने हरवलं असं दाखवलं. बरं. म्हणजे सगळ्या लोकांचं म्हणणं काय होतं, मोठ्या मोठ्या लोकांचं, की बाबा कथ्थकला मोठा दर्जा आहे, शास्त्रीय नृत्य प्रकार असल्यामुळे, आणि लावणीला का म्हणजे ठरवून घेतलं होतं, लावणीला का दर्जा नाही. मग माया जाधवनी लावणी केली आणि प्राची शहानी कथ्थक नृत्य केलं. मग कथ्थक नृत्याला हरवलं गेलं लावणीने. क्या बात आहे. असं दाखवून ते व्यवस्थित हे करून घेतलं. मग लावणीला चांगले दिवस आले, मग आम्ही सतत पेपरला द्यायचो की बायकांनी लावणी का बघायची नाही, सभागृहातनं का बघायची नाही. मग पत्रकार सतत मला विचारायचे की तुम्ही लावणीचा कार्यक्रम हा थिएटरमधून सभागृहातनं कसं काय आणला, कधीच झालं नाही हे असं, आता कसं काय परत व्हायला, राजमान्यता तुम्हीच दिली, कसं काय व्हायला लागलं. मग आम्ही म्हटलं का कला वाईट आहे का, आज बाळाच्या नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत बाई बांधलेली आहे. खरंय. असं नाही की आज तुम्ही टीव्हीला किती घाणेरडे कार्यक्रम बघता. बरोबर आहे. आता सध्या किती घाणेरडे कार्यक्रम चालतात. लहान लहान मुलं आज जर टीव्ही बघायला जर बसली तर आमच्यासारख्यांना बघायला बसायला लाज वाटते. बरोबर. की कसं काय हा टीव्ही बघावा, तर मी अक्षरशः चॅनल बंद करून टाकते. तर लावणीकडे कला म्हणून बघायला हवं. हो. एक बाई म्हणून लोक बघतात. हो. हा पायंडा तुम्ही मोडलेला आहे असं मला वाटतं. हा. मला असं वाटतं किती की जवळजवळ 150 ते 200 मी नुसते लेडीज शो केले. बरोबर आहे. आणि महिलांची गर्दी सुद्धा तुम्ही खेचलेली आहे. आणि गर्दी एकही बोर्ड असा नाहीये की जिथे हाऊसफुल लागलेला नाहीये बोर्ड. हो. सुरेखाताईंचा कार्यक्रम आणि तिथे हाऊसफुल हा बोर्ड नाहीये, असं होणारच नाहीये. नाही. इतकं तुम्ही त्या लावणीला खरोखरच राजमान्यता दिलेली आहे, हे प्रत्येक मराठी मन कबूलच करेल. हा, मगाशी तुम्ही मायाताईंचा जो उल्लेख केला त्याच्या अनुषंगाने मला असं विचारायचंय की 16,000 देखणी किंवा नटरंगी नार हे तुमचे प्रचंड प्रचंड गाजलेले प्रयोग आहेत आणि तिथे लोकांनी तुम्हाला भरभरून दाद दिलेली आहे. अक्षरशः तुमच्या कलेमुळे लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलेला आहे. तर ह्या कार्यक्रमाच्या जास्त बायकांनी डोक्यावर घेतलं, ही जास्त कौतुकाची बाब आहे. आणि मला बायकांनी अशुक माशुक नार नाशिकची याला कुणी वाक्य आणून दिली, कुणी कानातले आणून दिले, कुणी काय आणून दिले, भेटवस्तू. एवढ्या भेटवस्तू भरपूर. म्हणजे बायकांनी आणून देणं जास्त कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. तर ह्या अनुषंगाने तुम्हाला एखादा प्रसंग आठवत असेल तर मला सांगा की 16,000 देखणी, नटंगी नार वगैरे ह्या ज्या करत होता तुम्ही, तर एखादा अविस्मरणीय प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये असेलच. इतके प्रयोग केलेले आहेत, तो आमच्या प्रेक्षकांना जर ऐकवला तर आम्हाला खूप आवडेल. ज्या वेळेस मी कार्यक्रम केले त्यावेळेस माझा पहिला पिक्चर असंच पाहिजे नवं नवं गोविंदराव कुलकर्णी बघायला आले आणि त्यांनी तो शिट्ट्या टाळ्या आणि त्या बायका बसलेल्या सगळं पाहिलं. त्यांनी लगेच मला पिक्चर दिला. अच्छा. आणि माझा जर शो 16,000 देखणी जर शो लागला की बाबा 8चा 8:30चा प्रयोग जर असला तर तो दुपारी 5लाच हाऊसफुल व्हायचा. अरे बापरे. आणि दुसऱ्या दिवशी परत शो जर असला, शनिवार रविवारी 4 शो टाकायचे, तर 2 तास आधी बुकिंग
हो बाप. 2 तास आधी बुकिंग हाऊसफुल व्हायचं. अरे बाप. मग त्यानंतर नटरंगी नार पण माझा चालूच होता आणि 16,000 देखणी पण चालूच होता. दोन्ही दोन्हीला मी तारखा द्यायची. अच्छा. एक दिवशी आमचा नटरंगी नार कार्यक्रम आंबेजोगाईला होता. आंबेजोगाईला आता कारभारी दमानं गाणं सुरू झालं, खेळताना रंगबाई सुरू झालं गाणं. आणि एक माणूस वरती पत्र्यावर नाचत होता आणि असं शाळेच्या आवारात शाळेच्या मदतीसाठी शो ठेवला होता. बरं. तर शाळेच्या मदतीसाठी तर कमीत कमी मी 2 ते 2,500 शो केले असतील. 2,000 तर सहज केले असतील. खरोखर कौतुकास्पद आणि दिवसातून बाब आहे. 3-3, 4-4 शो करायचे. अच्छा. मग तो माणूस वरती नाचत होता. हं. तर मी गाणं बंद केलं. मी म्हटलं हे बघा तो माणूस वरती नाचतोय, तो जर खाली पडला तर फार वाईट होईल, त्याला तुम्ही थांबवा. पण कारभारी दमानं हे गाणं असं होतं की माणूस नाचतच बसणार त्या अख्खं गाण्याला. प्रेक्षकाग्रह तुमच्या हा. त्या गाण्यावरती नाचत होतं, तर हा. त्या बिचाऱ्याचे काय दोष आहे? हा. मग तो खाली पडला. शेवटी खाली पडल्यानंतर त्याला लगेच दवाखान्यात नेला. दवाखान्यात नेल्यानंतर तो आमची गाडी सकाळी जेवण करून सगळं त्या लोकांनी आमची एकदम उत्कृष्ट सोय केली होती. अच्छा. मग जेवण करून आम्ही निघालो सकाळी आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला कळतं की तो माणूस वारला. अरे बापरे. आणि आम्हाला कसं कळलं आम्हाला माहितच नाही. पण टीव्हीवर दूरदर्शनला बातमी होती, मराठीला बातमी होती की नटरंगी नारी या कार्यक्रमाने आमका नमका माणूस वरून खाली पडला नाचता नाचता. तुमच्या आयुष्यात ही खरोखर मनाला लागून गेलेली गोष्ट वाईट असेल. वाईट म्हणजे की एवढं काय. खरंच आहे. पण माणूस लावणी म्हटल्यानंतर बेभान होतो, ही गोष्ट खरीच. आता बैठकीची लावणी, हा ह्याच्यामध्ये तुमचा तर खूपच मोठा हातखंडा आहे. तुमची बैठकीची लावणी न ऐकलेला एकही प्रेक्षक मला तरी आठवणार नाही. तर ह्या बैठकीच्या लावणीबद्दल किंवा फडाच्या लावणीबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगू शकाल का? फडाची लावणी ही तंबूतून असायची, तमाशातून. बरं. ती फडाची लावणी म्हणल्या गेली. आणि जे पेशवाई काळामध्ये शनिवार वाड्यामध्ये जे लावणी व्हायची, अच्छा, जी बाजीरावची मस्तानी ह्या प्रकारच्या जे लावणी व्हायची, ह्याला बैठकीची लावणी म्हटलं गेलं. पण हल्लीच्या काळामध्ये लोकांनी त्याचा गैरअर्थ केला. असं याचं असं हे झालेलं आहे. परंतु बैठकीची लावणी ही जुन्या काळापासून लोक कला ऐकण्यासाठी, आवाज ऐकण्यासाठी बाईचा बसून तिला लावणी करायला लावायची आणि समोरून ऐकायचे लोक. अच्छा, म्हणजे त्या कलेला दाद देण्यासाठी ही बैठकीची लावणी पूर्वीच्या काळामध्ये. पण आताच्या हल्लीच्या काळामध्ये लोक तुच्छ मानायला लागत होती. आणि आता परत त्याला चांगली कलाटी दिली. फडाची लावणी हा प्रकार मला वाटतं हळूहळू कमी होत चाललेला आहे. ह्या कार्यक्रमाच्या निमित्त तुम्ही खूपच वाजत गाजत आणि सन्मानपूर्वक न्यूयॉर्कला गेलात, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहेच आहे. तर ह्या परदेशामध्ये जाताना तुम्हाला काही गमती जमती अनुभवाला मिळाल्या का? अनुभवाला मिळाल्या. भाषेची तर अडचण मुख्य आहेच आहे, आणि त्यातनं हा मराठमोळा लावणीचा प्रकार तिथे सादर करताना काही प्रसंग तुमच्या आठवणीत आहेत? हो आहेत. सांगाल? प्रसंग माझ्या आठवणीत असा आहे की मराठी महामंडळाचा कार्यक्रम होता की आपल्या जगात थिएटर नाहीये असं न्यूयॉर्कमध्ये थिएटर आहे. अरे वा. की ते थिएटर किती कॅपॅसिटीचे आहे? 9,000. बापरे, 9,000 प्रेक्षक बसतो त्या लावणी थिएटरमध्ये ऐकत होते. हो. असं. आणि त्या थिएटरमध्ये मला अक्षरशः कोणतरी 2 मुली शिकलेल्या जर घेतल्या तरच मला बाहेर पडता येत होतं, नाही तर मला बाहेर पडताच येत नव्हतं बिलकुल. कारण वाचायला येत नाही आणि कोणा सांगते बोलावं कुठं जायचंय आम्हाला, तर त्याला इंग्लिश बोलता येत, समोरून इंग्लिश बोलता येतो, मराठी बोलता येत नाही त्याला. मग मी काय कुठं जात नव्हते. मी 2 मुली असल्या संग तरच जायचे. फोनची पण पद्धत वेगळी आहे तिकडे. कार्ड मिळतं, त्या कार्डावरती फोन करायचा. पण आपल्या इकडची पद्धत वेगळी आहे. तिकडे सरकारी फोन असतात, रोडने असे ठेवलेले. पण ते फोन काय करायला आपल्याला कळतच नव्हतं. मुली असल्या तर करायची, नाही तर नाही करायची मी. परंतु न्यूयॉर्कमध्ये जो कार्यक्रम आम्ही केला तो माझ्या सगळ्यात मोठा भाग्याचा कार्यक्रम होता. आणि तो कार्यक्रम सतत मला 5 वर्ष येत होता. दरवर्षे ही मीना नेरुळकर तुम्हाला सांगते, मोहन वाघ तुम्हाला सांगते, हे 16,000 देखणीच्या टायमाला सुद्धा मोहन वाघ म्हणत होते की आपल्याला अमेरिकेला जायचं. मनोहर नरे सुद्धा म्हणत होते आपल्याला अमेरिकेला जायचं. हे सतत 6 वर्ष हे चाललं होतं. परंतु जास्तीत जास्त ही आपली प्रमिला दातार त्यांचे मला दरवर्षी निरोप यायचे की त्यांची मुलगी महाराष्ट्र मंडळावर अध्यक्ष आहे, त्यांची कन्या तिकडे आहे. मग त्यांच्या मुलीचा निरोप यायचा की त्या बाईंना विचार, आपल्याला तोच कार्यक्रम पाहिजे इकडे. आपल्या महाराष्ट्र मंडळाचं वर्धापन दिन आहे आणि हे अधिवेशन आहे,
म्हणून त्या तो प्रसंगी लावणी त्यांना त्यांना लावणी त्यांना ते लोक सगळे सांगायचे ना आपल्याला तोच कार्यक्रम मागवायचा. दरवर्षी नाटकं जायची बरोबर. सुधीर भटांची आणि ह्या वर्षी म्हणे की आम्हाला हाच कार्यक्रम पाहिजे. तर मला काय वाटलं आपण कसं बोलायचं, कसं मागायचे पैसे, आपल्याला परदेशी एवढी लोक न्यायची. मग मी सुधीर भटांना जाऊन भेटले. आमच्या मॅनेजरला सांगितलं की तुम्ही सुधीर भटांना भेटा, दीपक काळे म्हणून मॅनेजर आहे. मग सुधीर भटांना भेटायला सांगितलं. मग सुधीर भटांना विचारलं की आम्हाला अमेरिकेला जायचंय तर आम्ही काय त्यांना विचारा, कसे पैसे मागावेत, डॉलरने मागावेत तर कसे मागावेत आणि कसे पैसे देतील. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की पैसा हा मिळत नाही, ह्याच्यात फक्त नाव आहे. आणि ते बरोबर आहे त्यांचं. परंतु मग त्यांनी ती माहिती काढली. मग त्यांना त्या लोकांनी कॉन्टॅक्ट केलं की आम्हाला सुरेखा पुणेकरच पाहिजे आणि तुम्ही आम्हाला ती मिळवून द्या. मग त्यांनी अरेंज केलं आणि माझा ग्रुप निमा, त्यांचा ग्रुप निमा, असं करून अमेरिकेला नेलं. म्हणजे गेलो आम्ही. ज्यावेळेस आम्ही नटरंगीनार न्यूयॉर्क नटरंगीनार हा कार्यक्रम सगळ्या सुधीर भटांनी म्हणजे अरेंज केला. रेसल मेहनत वगैरे त्यांनी चांगली केली. रिहर्सल झाल्या? हा, रेसल झाल्या. मी होते रेसलला, ते होते रेसलला. त्यांनी चांगलं अरेंज केलं. कलाकार आपणच निवडले देण्यासाठी? त्यांनी मी बी निवडले. आणि आम्ही दोघांनी मिळून मग कार्यक्रम व्यवस्थित सूट बसवला आणि आम्ही तो कार्यक्रम नेला. आणि तो कार्यक्रम मुंबई पुणा 12 प्रयोग लागले, पण 12 प्रयोगाचे हाऊसफुलचे बोर्ड लागले. तुमचा प्रत्येक प्रयोग हाऊसफुलच होतो याची जाण सगळ्यांनाच आहेच. गंमत अशी आहे की तुम्हाला जी इथे भारतामध्ये लावणी सुरू असताना वा बाई क्या बात आहे किंवा शिट्ट्या टोप्या उडवणं ही जी सवय आहे, तिथे अमेरिकेमध्ये तुम्हाला कसा काय प्रतिसाद मिळाला? म्हणजे जी भारतीय नाहीत, अमेरिकन लोक जी आहेत, भारतीयांनी तर ही दाद नक्कीच दिली असेल, मला ह्याच्याबद्दल शंकाच नाहीये. पण जी भारतीय नाहीत अशा लोकांनी तुम्हाला कशी दाद दिली, ती तुमच्यापर्यंत भारतीय ज्यांना कळत नव्हतं ना ते बसलेलेच नव्हते कार्यक्रमाला. आपले सगळे महाराष्ट्रीयन लोक होते. आणि आमचा एक डान्स डायरेक्टर होता, त्यांनी मला विचारलं, ताई तुम्ही हा शब्द बोलाल का? आता मला काही इंग्लिश येत नाही किंवा मराठी सुद्धा व्यवस्थित बोलायला येत नाही. मग मी तिकडे म्हणलं काय बोलायचं रे, सांग जरा मला. तर म्हणे तुम्ही म्हणता ना पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा, ह्या लावणीमध्ये अहो ऐकलं ना हे म्हणता ना, तसं नाही म्हणायचं. अहो ऐकलत ना, अहो ऐकलत ना, नाही अहो ऐकलत ना, तर म्हणे तुम्ही असं बोलताल का, एव्हरीबडी लिसनिंग ना. बाई मग मी दिवसभर रात्रीचे एक दिवस मला गेला पाठ करायला, एव्हरीबडी लिसनिंग ना असं पाठ करायचे बरं का मी. बोलले स्टेजवरती, मग ते सगळे लोक उठून टाळ्या वाजायला लागले. प्रचंड दाद दिली असेल. त्यांना मी 2दा म्हटले, एक इकडच्या बाजूला एकदा आणि इकडच्या बाजूला एकदा, एव्हरीबडी लिसनिंग ना, एव्हरीबडी लिसनिंग ना. मग अहो ऐकलत ना. सुरेखाताई, ती पिकल्या पानाची एखादी ओळ घेतली तर मला फार आवडेल आणि माझ्या प्रेक्षकांनाही आवडेल. पिकल्या पानाचा, आहो पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा, पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा. वा, तुमच्या आवाजामध्येच इतकी नजाकत आहे. मला असं वाटतं की त्या लोकांना भाषा जरी नाही कळली तरी भाव त्यांच्यापर्यंत नक्कीच जाऊन पोहोचला असेल. लावणीवरून आपण थोडंसं रिमिक्स गाण्यांकडे वळूयात. तुम्ही सध्या रिमिक्स गाणी ऐकता, काही लावण्यांचं रिमिक्स त्याचं स्वरूप सादर केलं जातं. तर तुमच्यासारख्या बैठकीच्या दर्जेदार लावण्या गाणाऱ्या व्यक्तीला या रिमिक्स लावण्यांबद्दल काय वाटतं? तुमचं काय मत आहे? नाही, रिमिक्स लावण्या जे आहेत ना तर मला खूप येतात, परंतु करणाऱ्या माझ्याही पेक्षा श्रेष्ठ आहेत आणि त्या चांगल्या करतात, त्याच्याबद्दल मी काही वाईट बोलू शकत नाही. परंतु जे ड्रेस असतात ना त्याचं मला खूप वाईट वाटतं. म्हणजे लावण्यांच्या कुठल्याही बॅनरमध्ये किंवा कार्यक्रमामध्ये रिमिक्स लावणी असण्याबद्दल तुमचं काही दुमत नाही? नाही. मग त्यांच्या वेशभूषेवरती तुमचं ऑब्जेक्शन आहे असं वाटतं? या रिमिक्स बद्दल तुम्ही स्वतः गायला उत्सुक आहात का? अशी एखादी रिमिक्स लावणी जर तुमच्या वाट्याला आली तर तुम्हाला आवडेल ती गायला? नाही, आवडायचं काय नाहीये, परंतु मला आल्या पण मी नाही गायल्या, मला ते जमणारही नाही. मला माझा जुना बाज आहे. आणि नवीन लावणी आता माझा एक पिक्चर येतोय नटले तुमच्यासाठी एक,
हा. आणि सजना तुझ्यासाठी ह्या लावण्या इतक्या छान आहेत आणि पिक्चर इतका सुंदर आहे. आता त्याच्यात मी वेगळी भूमिका केलेली आहे जरा आणि छान भूमिका आहे, मला आवडली. सुरेखाताई, अगदी खडतर आयुष्यापासून तुम्ही आता असं म्हणायला हरकत नाही की एक छान आयुष्य तुम्ही उपभोगता आहात. तुम्हाला ह्या जीवन प्रवासामध्ये काहीतरी आपल्या हातातनं सुटलंय, काहीतरी राहिलंय असं म्हणायला नाही वाटत का? अशी एखादी कोणती गोष्ट आहे की माझी ही अमुक एक गोष्ट करायची राहून गेली? माझी राहून गेली नाही एक गोष्ट. कोणची? शिक्षण नाही. अरे अच्छा. शिक्षण जर असतं ना हं. तर आणखी काहीतरी मी केलं असतं आणि खूप नक्कीच. मोठी झाली असते मी, आणखीन मोठी झाली असते. अजूनही मोठ्या आहात. हा, परंतु मला आता असं कळलंय की मुक्त विद्यापीठ, यशवंतराव मुक्त यशवंतराव मुक्त विद्यापीठाने शिक्षणाच्या बऱ्याच सोयी केलेल्या आहेत. होय. मी खूप आता दालनं सुद्धा उघडलेली आहेत. हा, तर त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही फोनवर सुद्धा अभ्यास घेऊ शकतो. बरोबर. तर मला असं वाटायला लागलं की आता मुक्त विद्यापीठापासून मी शिक्षण घ्यावं आणि ग्रॅज्युएट व्हावं. क्या बात आहे. तर आणखीन तुमच्या ग्रॅज्युएट होऊ शकते का मी? नक्कीच. नक्की. मुक्त विद्यापीठाने ही सर्वांसाठी द्वार उघडलेली आहेत हा. आणि मराठी माध्यमातनं आणि सर्व विभागातनं तुम्ही कुठल्याही तऱ्हेने पदवी घेऊ शकता. पोस्टाने असेल किंवा कुठल्याही मार्फत तुम्ही घेऊ शकता आणि ती तुमच्यासारख्या एका जिद्दी बाईनी नक्कीच मिळवावी अशी मी सुद्धा इच्छा धरेन. मी पण ग्रॅज्युएट व्हायची इच्छा आहे माझी. नक्की. मी आता नक्कीच संपर्क साधणार आहे. बरं, ह्या क्षेत्रामध्ये तुमच्या आणखीन काही योजना आहेत का? शिक्षण ही योजना तर उत्तमच आहे, पण तुमच्या लावणीच्या बाबतीत मी असं म्हणेन की आणखीन तुमच्या ह्या लावणीला सुधारण्यासाठी किंवा आणखीन चांगले दिवस येण्यासाठी, जसं एक तुम्ही परदेशात जी लावणी नेऊन तिचा सन्मान केलात, तशी आणखीन काही तुमच्या मनामध्ये योजना आहेत का? मनामध्ये योजना भरपूर आहेत, पण ज्या माझ्या नशिबात येतील त्या मी, माझ्या नशिबात ज्या आहेत आता, मी तर काय मनाने योजत नाही. जे माझ्या नशिबाने मिळेल ते मी घेते आणि आणखीन काही योजना जर माझ्या नशिबाने माझ्या आयुष्यात आल्या तर मी त्या योजना नक्कीच चांगल्या रीतीने राबवीन. मंडळी, आज सुरेखाताईंच्या रूपाने प्रत्यक्ष लावणीच मला येऊन भेटली. ह्याचा प्रचंड आनंद मला आहे आणि तुम्हालाही आहे. ह्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये मी त्यांना आणखीन एक विनंती अशी करेन की त्यांची जी सर्वांना, अगदी आबाल वृद्धांपासून सर्वांना वेड लावणारी अशी त्यांची ती जी लावणी आहे, झाल्या तिने सांजा, ही लावणी म्हणावी अशी मी त्यांना सगळ्यांतर्फे विनंती करते. झाल्या तिन्ही सांजा करून शिंगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. झाल्या तिन्ही सांजा करून शिंगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. प्रीतीच्या दरबारीच येणार सरदार, मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार. प्रीतीच्या दरबारीच येणार सरदार, मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार. दिलाच्या देवाऱ्यात बांधीन मी पूजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. झाल्या तिन्ही सांजा भेटीत रायाच्या, सांगेन मी सार, सोसवेन बाई मला यौवनाचा वार. भेटीत रायाच्या सांगेन मी सार, सोसवेन बाई मला यौवनाचा वार. बिलगुन बसावी शंभूला सारजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. झाल्या तिन्ही सांजा करून शिंगार सांजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. क्या बात है. नमस्कार. नमस्कार.